नमस्कार. नोव्हेंबर महिन्याचं कुंभ राशीचं आपण भविष्य बघूया. आता कुंभ राशीमध्ये पंचमातला गुरु षष्ठात आला आहे. म्हणजे इथे काय झालेलं आहे, कामाला गती जी येणार होती ती थोडी स्लो झालेली आहे. म्हणजे इथे तुम्हाला काय करायला पाहिजे, स्वतःची ऊर्जा वाढवायला लागणार आहे. ती स्वतः तुम्ही ऊर्जा वाढवण्यासाठी स्वतःचं आत्मपरीक्षण करा. व्यवस्थित तुमची ऊर्जा वाढेल, कारण रवी मंगळासारखे दशमात ग्रह आहेत. त्यामुळे तुमची ऊर्जा वाढणार आहे, कामाची कपॅसिटी वाढणार आहे, मॅनेजमेंट चांगले राहणार आहे आणि उत्साहाने तुम्ही कार्यरत राहणार आहे. म्हणजे एका ग्रहाने सगळी खूप निगेटिव्हिटी येत नाही, तर दुसरे ग्रह तुम्हाला खूपच चांगले आहे आणि पॉझिटिव्हिटी तुमची वाढणार आहे. शिवाय तुमचे जे कार्य आहे ते मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. जर नवीन नवीन संधी येणार आहेत, नवीन नवीन करार होतील, ह्या गोष्टी तुमच्या लक्षात घ्या. कारण हा गुरु तुम्हाला रवी आणि गुरुचा चांगला शुभयोग झाल्यामुळे दशमामध्ये चांगली वृद्धी झालेली आहे. दशम म्हणजे कर्म तुमचं चांगलं होणार आहे, नवीन कामं तुम्हाला मिळणार आहे, नवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळणार आहे, त्याच्यामध्ये तुमची प्रगती होणार आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला शुक्र हा प्रसिद्धीचा कारक आहे, तो तुम्हाला प्रसिद्धी देईल, कम्युनिकेशन चांगलं होईल, लोक चांगली भेटतील आणि भाग्यवृद्धी तुमची होणार आहे. आणि हा शुक्र जो आहे तो भाग्यात जरी असला तरी हा तुम्हाला राजयोग कारक आहे. त्यामुळे हा शुक्र तुम्हाला सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे. विद्या अभ्यास म्हणू नका, स्वतःची व्यक्तिमत्व म्हणू नका, किंवा प्रवास म्हणू नका, आर्थिक बाबतीत म्हणू नका, सामाजिक क्षेत्र म्हणू नका, प्रवास म्हणू नका. या सर्व दृष्टिकोनातनं हा तुम्हाला भाग्यकारक हा आलेला आहे. त्यामुळे ह्या संधीचा तुम्ही फायदा घ्या. जी कामं तुम्हाला घ्यायची आहेत, की आवाका तुमचा किती आहे, जो किती असेल तो वाढवा आणि त्याच्यातून तुम्हाला निश्चित प्रगती ही होण्याची कालावधी आहे. म्हणजे षष्ठातला गुरु नेहमीच वाईट असतो का? तर नाही, तो दशमाला आणि धनस्थानाला पोषक असतो. प्रत्येक वेळेला खच्चीकरण करून घ्यायची गरज नाही आपल्याला. अर्थात बरोबर आहे, धनस्थानाचा तुम्हाला तो कारक आहे, शिवाय तो लाभाचा कारक आहे. पण तो रवीशी आणि धनस्थानाशी आणि दशमाशी हा चांगला योग करतोय. बरं, खर्च वाढणार आहेत, पण ते तुमची इन्व्हेस्टमेंट चांगली होणार आहे. म्हणजे मोठ्या कार्यासाठी मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार आहात, चांगले प्रकल्प तुम्ही निर्माण करणार आहात, चांगल्या नोकरीच्या संधी तुम्हाला यावेळेला चांगल्या येतील, कामही तुमची चांगली होतील आणि मुख्य म्हणजे तुम्हाला सहकार्य खूप चांगलं मिळणार आहे. म्हणजे जे लोकांचं सहकार्य तुम्हाला अपेक्षित आहे ते अपेक्षापेक्षा जास्त सहकार्य तुम्हाला या काळामध्ये मिळणार आहे. आणि गुरुची